ओम. श्रोते हो, नमस्कार. आज आपण सत्संगाची बखरमधील प्रकरण 11 सुरू करीत आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. सद्गुरू कृपा. आज गुरुपौर्णिमेनिमित्त काही बोलायचं आहे. प्रथम सद्गुरू स्तवन करूया व नंतर आजच्या विषयाकडे वळूया. आजच्या माझ्या बोलण्यातला काही भाग मी अनुभवलेला, काही काल्पनिक आहे. म्हणजे असे जर झाले तर काय बहार येईल अशा प्रकारच्या मुक्त चिंतनाचा ते विवरण म्हणून एक प्रकारची रूपक कथाच आहे. आपण ते सर्व समजून घ्याल अशी मी आशा करतो. सर्व मजकूर गुरु शिष्य संबंधाशी निगडीत आहे. अध्यात्म क्षेत्रात अनेक वर्ष वावरल्यानंतर सगळ्यांना सगळे माहीत असते. भारतात शेंबड्या पोरालाही अध्यात्म उपजतच माहीत असते असे थोर सत्पुरुष देखील म्हणतात. योगानंदांच्या शिष्या आणि योगोडा सोसायटीच्या अध्यक्षा परमपूज्य दयामाता देखील भारतात आल्या. त्यावेळी KC कॉलेजच्या सभागृहात असेच बोलल्या होत्या. त्या सभेला हजर राहण्याचे भाग्य मला लाभले होते. परमपूज्य दयामाता ह्या अमेरिकन बाई होत्या. त्या म्हणाल्या, मी भारताच्या पवित्र भूमीत आले आहे. आमच्या सद्गुरूंच्या जन्मभूमीतील मातीचे कण ललाटी लावण्यासाठी मी आले आहे. अध्यात्म आपणा सर्वांच्या रक्तात भिनलेले. मीच चरणरज अभिलाषी म्हणून आलेली असल्यामुळे तुम्हाला आणखी नवीन काय सांगणार. त्यांच्या नम्रतेची ती परिसीमा होती. आपल्याला जन्म देणारी, या जगात यायला संधी देणारी ही पहिली आई असते आणि या जगात राहून अनुभव घेताना व टक्के टोणपे खाताना आपले खरे कल्याण इच्छिणारी, मदत करणारी आणि नंतर जगाचा निरोप घेताना व नंतरही आपल्याला सोबत देणारी ही आईच असते. पहिली आई मदर्स डे साजरा करण्यासाठी माऊली असते आणि दुसरी आई भवसागर तरुण जायला मदत करणारी ही गुरुमाऊली असते. त्या गुरुमाऊलीला वंदन करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिच्या आठवणीत राहण्यासाठी आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस महत्त्वाचा आहे. त्या आठवणीतून स्फूर्ती व ऊर्जा निश्चितपणे मिळतात. अनादी काळापासून, विशेषतः महर्षी व्यासांच्या काळापासून व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षातून एक दिवस पूजन, अर्चन, चिंतन, मनन, साधन आणि संपूर्ण शरणागती व्यक्त करून हा दिवस पाळावयाचा आहे. आधुनिक काळात काही महाभाग विचारतात की सगळी झाली स्तुती सुमने, सद्गुरूंनी आम्हाला नक्की काय दिले म्हणून एवढी स्तुती सुमने उधळायची. अशा तरकटी माणसांसमोर एकतर गप्प राहायचे, नाहीतर प्रश्नाचे उत्तर प्रतिप्रश्नानेच द्यायचे हेच योग्य ठरणार. त्यांना विचारायचे की सद्गुरूंनी आम्हाला काय दिले नाही याचा अगोदर खुलासा करा. प्रश्नाचे उत्तर प्रश्नानेच. याचे कारण म्हणजे एकदा सद्गुरूंचा लाभ झाल्यावर आपले सर्व अस्तित्वच ते व्यापून टाकतात. हे सत्य आहे. पूर्वी आपण कसे होतो आणि आता आपण कसे आहोत याविषयी आपणच सिंहावलोकन आणि विचार करून आपल्या अंतरंगात नीट पाहावे म्हणजे कळेल. आमूलाग्र बदल जरी झाला नसला, कारण त्याला खूप वेळ लागतो, तरी झालेला बदल कसा झाला हे तपासून उत्तर द्यावे लागेल. हॉर्टिकल्चर सायन्समध्ये जसे रोपट्याला ग्राफ्टिंग करतात तसेच हे प्रकरण आहे. आपले झाड जे साधे होते त्याला गुरूंनी कलम केले आहे. म्हणजे थोडक्यात पूर्वी जे रायवळ आंब्याचे झाड म्हणून वाढले असते ते आता हापूस आंब्याचे झाड झाले. हाच तो फरक आहे. जे झाले आहे ते सोपे नव्हते.
अनेक जन्मांचा प्रवास निष्फळच झाला होता. आता मात्र सुरवंटाचे फुलपाखरू होणार आहे. सुरुवातीला आमची दृष्टी आणि झेप दोन्ही अगदी तोकडेच होते. म्हणजे बेडूक जसा डबक्यात असतो ना, आणि तेच त्याचे विश्व अंतिम आणि खरे वाटत असते आणि आवडते तसे आपण होतो. पण गुरूंच्या सहवासामुळे थोडे डबक्यातून छोट्या तळ्यात नेले, तळ्यातून ओढ्यात नेले आणि पुढे छोटी नदी आणि मग मोठ्या नदीत नेले आणि त्यावेळी सांगितली की ही नदी आता समुद्रात जाईल. प्रयत्न कर आणि तयारीत राहा, कारण तिथे एकदम घाबरायला होईल व आपले अस्तित्वच नाहीसे झाले की काय याची भीती वाटेल. तिथे गेल्यावरच समजेल. परंतु आश्चर्य असे की सद्गुरूंनी सुरुवातीच्या काळात ओळख झाल्यावर याविषयी त्यांचे काहीच बोलणे झालेले नव्हते. अध्यात्मशास्त्राविषयी ते काही बोललेच नव्हते. घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती जशी वागते तसेच ते वागायचे. पहाटेच्या वेळी कुटुंब प्रमुखाबरोबर चहा घेताना सर्व चौकशी करून काय अडचण आहे, काय हवे आहे, एवढेच विचारायचे व आपला सल्ला द्यायचे. पुढच्या भेटीत परिस्थितीत काय बदल झाला आहे हे टिपायचे. प्रातिनिधिक बोलणे हे अशा पद्धतीचे असायचे. माझा मुलगा मंदबुद्धीचा आहे, त्याच्या परीक्षेत यश मिळू दे. श्री स्वामी म्हणायचे, बरं, त्याचे शिक्षण पुढे होईल, काळजी नको, मी आहे ना त्याच्याबरोबर. दुसऱ्या घरी यजमान म्हणाले किंवा म्हणायचे, मला चांगली नोकरी नाही, तर बरं मिळेल. पुढे एखादा भक्त म्हणायचा, या नोकरीत खूप त्रास आणि यातायात आहे. श्री स्वामी म्हणत, बरं दुसरी घे. पुढे तो म्हणायचा, आता मला व्यवसाय सुरू करावासा वाटतो, आशीर्वाद हवेत. उत्तरादाखल, बरं सुरू कर, केव्हा सुरू करतोयस? तिसऱ्या घरी, मला कैक वर्ष झाली बढती मिळत नाहीये. नंतर बढती मिळाली, पण त्या बदल्यात बदली झाली, मला ही बदली नको आहे. असे म्हणाल्यावर मात्र गुरुदेव म्हणाले, असे कसे? आता 2 वर्ष काढायची, काही बोलायचे नाही, सगळेच कसे मनासारखे होईल. एक मिळाले की दुसरे हातातून निसटते. पुढच्या घरी, मुलीला मंगळ आहे, मंगळाचे स्थळ मिळत नाही, म्हणून लग्न होत नाही. मग स्वामींनी आशीर्वाद दिला, लग्न झाले. पुढे 5 वर्ष झाली लग्नाला, मूल बाळ नाही. श्री स्वामी म्हणायचे, ठीक आहे, मी सांगतो ते भानुसप्तमीचे व्रत कर, होतील मुलं. नंतरच्या घरी आर्ताक आणि अत्यंत दुःखात सांगितले गेले, स्वामी, माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, ते काही केल्या फिटत नाही. श्री स्वामी म्हणायचे, बरं, हे अपामार्जन प्रयोगाचे अनुष्ठान देतो, 2 वेळा पूर्ण शरणागत होऊन करायचे, देव तारील. आणि तसे नक्की व्हायचे आणि भक्त कर्जमुक्त होऊन आनंदी व्हायचा. पुढच्या घरी, स्वामी, आमच्या नातवाला हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ठेवलं आहे, डॉक्टर काही बोलतच नाहीत. श्री स्वामी तातडीने त्या ठिकाणी गेले आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला पूर्ण आशीर्वाद दिले. मुलगा बरा झाला, चमत्कार झाला. पुढच्या घरी आई काकुळतीने रडू लागली, स्वामी, 2 मुलींची लग्ने होत नाहीत, त्या दोघींची जन्म नक्षत्र खराब आहेत, कुठेही पत्रिका जमत नाही, कसं जगावं? गुरु म्हणाले, काळजी नको, मी त्यांना दत्तक घेतो, तयारी आहे ना, ग्रहमान बदलेल आणि लग्न होतील. आणि पुढे तसे घडून आले. त्याच्या पुढच्या घरी लग्न झालेल्या मुलीला 2 वर्षात घटस्फोट झाला होता, सर्व दुःखी होते. स्वामींनी जुन्या रूढींना आणि आक्षेपांना बगल देऊन त्या मुलीचे लग्न लावून दिले. आता ती सुखी आहे. वारंवार कृपा करून पुन्हा ये रे माझ्या मागल्या, असे काही भक्त असतात. तिथे मात्र गुरुमाऊलीने विचारले, तुला नक्की काय मिळाले तर समाधान होईल, ते तरी सांग. भक्त म्हणाला, मला माहीत नाही. मग श्री स्वामी म्हणाले, या फाटक्या अपूर्ण संसारात पूर्ण समाधान मिळणे अशक्य आहे. आता मी सांगतो ते ऐक. मी देतो ते साधन करीत राहा व प्रपंचात प्रामाणिक प्रयत्न चालू ठेव, सर्व ठीक होईल. प्रारब्धाप्रमाणे प्रपंच होतच राहील, पण साधनेचे फळ तुझ्या पाठी जन्मोजन्मी राहील. प्रत्येकाची पिंड प्रकृती वेगळी असते. त्यांच्या त्यांच्या नैसर्गिक कलाप्रमाणे ओळखून श्री स्वामी मंत्रदीक्षा, ध्यानदीक्षा देऊन कृतार्थ करीत असत. ते समोर बसवून साधना करून घेत. मग बोध देताना म्हणायचे, संसार चालू असताना
साधनेकडेही लक्ष असू दे, कारण हेच कायम उपयोगी पडेल आणि शेवटी तुझ्यासोबत येईल. काही जणांचे काम एका जन्मात होईल, काहींना जास्त वेळ लागेल, पण शेवटी सर्वजण एके ठिकाणीच पोचणार. सद्गुरूंबरोबर प्रवास चालू आहे ना, मग झाले तर. आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य बघायचे, धबधबे पाहायचे, हिरवीगार शेती पाहायची. प्रकृतीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत गोष्टीचे कौतुक पाहायचे, अनुभवायचे, सकारात्मक प्रयत्न चालू ठेवून मुक्कामाकडे प्रवास करायचा. बरोबर मार्गदर्शक सद्गुरू असतातच. आता हाच प्रवास मोठ्या मोठ्या तत्त्वज्ञानांच्या शब्दात सांगता येतो. त्याला बळकटी आणण्यासाठी संस्कृत श्लोक उद्धृत करता येतात. पण हे सगळे कधी-कधी जड वाटून विपरीतही घडू शकते. हा सारा प्रवास अवघड आहे, क्लिष्ट आहे, आपल्याला काही झेपणार नाही, असे वाटून भक्त साधनच करणार नाही. अनेक परंपरांचा अभ्यास करून, खूप जास्तीची माहिती गोळा करून, साधनच न केल्यास त्याच्या पदरी निराशा पडू शकते. त्यामुळे गुरूंनी दिलेल्या साधनेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक ठरते. आता यापुढील भागातील रूपकात सद्गुरू भक्त गिरनारच्या यात्रेला जातात, ते आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.